सो हा रिझल्ट ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम काय, रिझल्ट काय भेटणार, काही नाही, फक्त पैसा गमावणार. सो याचा आपण आपल्याला काय करावं लागणार, कंट्रोल करावं लागणार ओव्हर कॉन्फिडन्स कशामुळे येते, नॉलेजमुळे आणि एक्स्ट्रा नॉलेजमुळे आणि एक्स्ट्रा स्वतःवर याच्यामुळे. सो ह्या जे इमोशन जे आपण बघितले तेच इमोशन काय करतात मार्केटमध्ये वर्क करतात, त्याच्याच इम्पॅक्ट करतात. आणि हे ऍक्च्युली एकदम परफेक्ट डायग्राम आहे, इमेज आहे, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की जर तुम्हाला ट्रेडर बनायचं असणार ना, तर हे जे चार इमोशन दिलेलं आहे, मी एक पाचवं इमोशन माझ्या साईडने टाकलेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स. त्याच्यासाठी मी ऍड केलं, कारण त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे माझा लॉस झाला होता. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग सायकोलॉजी शिकता तेव्हा तुम्हाला हे चारच इमोशन दिसणार, ग्रेट, फिअर, रिग्रेट आणि होप. बट एक आणखी एक जे इमोशन राहते ते ओव्हर कॉन्फिडन्स. जे ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही गोष्टी तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स करा, ते तुमची वाढच लागणार. सो ह्या गोष्टींना जर आपण कंट्रोल केलं ना, तरच एक आपण सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो. आणि सुरुवातच म्हणून आपण कुठल्याही कोर्सची सुरुवात आपण इथूनच करतो, की ट्रेडिंग सायकोलॉजी ह्या गोष्टीला कंट्रोल करणं शिका. ग्रेड, फिअर, रिग्रेट आणि होप हेच काय करतात, तुमचा प्रत्येक ट्रेड इम्पॅक्ट करतात, तुमचा प्रत्येक प्रॉफिट इम्पॅक्ट करतात. एंट्री, एक्झिट, जे आपण म्हणतो ना डिसिप्लिन, रिस्क मॅनेजमेंट, त्या रिस्क मॅनेजमेंट म्हणा की डिसिप्लिन म्हणा, याच्यापासून जर आपल्याला दूर कोणी करत असणार, ते इमोशन्स करतात. तर हे इमोशन खूप स्ट्रॉंग असतात माणसाचे. ते इमिजिएटली नाही होणार. मी असं नाही म्हणणार की तुम्ही आजपासूनच कंट्रोल करा, नाही होणार. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, हळू हळू होणार. आणि फास्ट कधी होणार माहितीये का, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला मार्केट फटका देणार ना, ते तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला आणखी कळायला लागणार. सो एक आणखी एक गोष्ट आहे जी मला वाटते खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते असायला पाहिजे याच्यामध्ये ट्रेडिंग स्टार्ट करायच्या पहिले. द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. ओके, ट्रेडरसाठी. आता ही कुठं तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये ही गोष्ट दिसणार नाही, बट ही अशी गोष्ट आहे की जे मी बुक्स रीड करू करू अलग अलग बुक्स मी रीड करत राहतो, त्याच्यातून या गोष्टी आलेल्या आहेत. आणि या गोष्टी मला व्हॉट एव्हर हे आपण काय म्हणू शकतो, आपण इन्स्पिरेशनल म्हणा की समथिंग काइंड ऑफ मी, पण ह्या गोष्टी मला माझ्या ट्रेनिंगमध्ये हेल्प करत आहे. ते सुरजचे बुक दाखवू, सायकोलॉजी ऑफ मनी. हा, सायकोलॉजी ऑफ मनी, थिंक अँड ग्रो रिच. हे ऍक्च्युली बुक्स आहेत काही, दॅट इज सायकोलॉजी ऑफ मनी, मी वाचलेला आहे. अँड थिंक अँड ग्रो रिच, हे पण असे बुक्स आहे. आणि हे हा जो आता समोरच्या ज्या स्लाइड एक्सप्लेन करणार, ते ह्या आलेल्या आहे या दोन बुक्स मधून, या दोन बुक्स मधून. आणि समहाऊ कुठेतरी या गोष्टींनी मला हेल्प केली, या गोष्टींनी मला आणखी चांगला रिझल्ट दिला. म्हणून हे ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये नाही येते गोष्ट, बट जी गोष्ट मी काय करतो की ज्या गोष्टींनी मला रिझल्ट भेटला, ज्या गोष्टीमुळे मला फायदा झाला, त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणे. आणि सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, जी मला असं वाटते की पॉझिटिव्ह थिंकिंग, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह राहा. ओके, निगेटिव्ह माइंडसेटनी तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तुमच्या डोक्यात जर मार्केट बद्दल जर निगेटिव्ह विचार असणार, तर मार्केटमधून तुम्ही पैसा काढू शकणार नाही, प्रॉफिट काढू शकणार नाही. मार्केटला जर तुम्ही गॅम्बलिंग म्हणत असणार, तर पैसा निघणार नाही. एका पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आता पॉझिटिव्ह थिंकिंग कशी राहते ते तुम्हाला सांगतो, की अवर थॉट्स हॅव द पॉवर दॅट कॅन ग्रेटली इम्पॅक्ट अवर इमोशन्स आणि ऍक्शन्स. जे आपण विचार करतो, व्हॉट एव्हर, सर्वात पहिले आपल्या डोक्यात विचार येतात. ते विचारच काय करतात, आपले जे इमोशन्स असतात आणि ऍक्शन्स असतात त्याला कंट्रोल करतात. माझं असं म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट आपण दोन वेळा करतो, कुठलीही गोष्ट आपण दोन वेळा करतो. इव्हन हा तुम्ही क्लास जो आता तुम्ही जॉईन केलेला आहे, मेंटरशिप प्रोग्राम केलेला आहे, हा तुम्ही दोन वेळा केलेला आहे. सर्वात पहिले तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट आली की मला हा प्रोग्राम जॉईन करायचा आहे. माइंडमध्ये आलं, माइंडनी सांगितलं, त्याच्यानंतरच तुम्ही काय केली, ऍक्शन घेतली. सो हा काय झाला, पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंगने तुमचे जर तुमच्या मनात जर निगेटिव्ह विचार असता की काही नाही, हे असेच कोर्सेस चालतात, ओके, काही फायदा नाही आहे, तर निगेटिव्ह विचार असता कोर्स बद्दल या प्रोग्राम बद्दल, तर मी तो कोर्स जॉईन नाही केला असता. बट तुम्ही काय केला, एक पॉझिटिव्ह विचार केला डोक्यामध्ये, पॉझिटिव्ह विचार केला, तर तुमची डायरेक्टली ते इमोशन ट्रिगर झाले आणि तुम्ही काय घेतली, ऍक्शन घेतली. सो द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह ही थिंकिंग अशी एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप हेल्प करणार. तर ह्या गोष्टी खूप हे राहणार. तर याच्यामध्ये काय राहतो, आपण पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये ते थॉट्स कसे कंट्रोल करायचे. आपण असं काय म्हणतो की पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा, फोकस ऑन द गुड थिंग्स. तुम्ही हा विचार केला की तुम्ही फी पे केली, तर त्याच्यामधून तुम्हाला काय भेटणार आहे, काय भेटणार आहे. 6 महिने मी तुमच्यासोबत राहणार आहोत, 6 महिने मी तुम्हाला या गोष्टी शिकवणार आहोत, 6 महिन्यामध्ये तुम्ही या ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी शिकणार. पॉझिटिव्ह गोष्टीवर तुम्ही हे करा, कॉन्सन्ट्रेट करा.
सो इव्हन आपल्या जेव्हा स्ट्रॅटेजीज घेतो, ते स्ट्रॅटेजीज घेताना कुठली स्ट्रॅटेजी म्हणा, कुठला ट्रेड म्हणा, ते घेताना आपण आहे ना त्याला पॉझिटिव्ह वेनी घ्यायचं, की त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार नाही करायचा. काही काही लोक काय करतात, की एखादी स्ट्रॅटेजी घेतात आणि तिथूनच निगेटिव्ह विचार करणं स्टार्ट करतात. तिथूनच निगेटिव्ह विचार स्टार्ट करतात. मार्केट पडलं तर, लॉस झाला तर, राईट. तर फोकस ऑन द गुड थिंग्स. माझं असं म्हणणं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक गोष्ट आहे, की ज्या गोष्टी जेवढ्या तुम्ही गोष्टी पॉझिटिव्ह घेणार, त्या गोष्टी तेवढ्या त्या तुमच्या फेवरमध्ये जातात. तर फोकस ऑन गुड थिंग्स. निगेटिव्ह स्टार्टिंग पासूनच निगेटिव्ह न करू. निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला काय करणार, मार्केटमध्ये ट्रेड पासून म्हणा, प्रॉफिट पासून म्हणा, दूर ठेवणार. तर फोकस ऑन गुड थिंग्स. आपल्या थॉट्सला कंट्रोल करा. चांगल्या चांगल्या गोष्टी बघा. इव्हन जर एखादी स्ट्रॅटेजी घेतली तर तुम्ही हे बघा, की लॉस पेक्षा तुम्ही बघा की प्रॉफिट कुठे किती होत आहे. मी जेव्हा एखादी स्ट्रॅटेजी घेतो ना, त्या अनलिमिटेड लॉस वाल्या असतात. अनलिमिटेड लॉस वाल्या. प्रॉफिट राहते लिमिटेड, लॉस राहते अनलिमिटेड. मी कधी या गोष्टीकडे बघत नाही की किती लॉस होणार अनलिमिटेड. मी फोकस काय करतो, या सेक्शनवर. मी फोकस काय करतो, या पॉझिटिव्ह गोष्टीवर. मी हा फोकस काय करतो, पॉझिटिव्ह, की 2 दिवस जरी मार्केट माझ्या रेंजमध्ये राहिलं तर मला प्रॉफिट होणार. हे माझे काय राहते, पॉझिटिव्ह थिंकिंग राहते त्या ट्रेड बद्दल. सो कुठलाही ट्रेड घेताना, कुठली स्ट्रॅटेजी घेताना तुम्हाला आहे ना त्या स्ट्रॅटेजी बद्दल सर्वात पहिले जो विचार करायचा आहे, तो पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. निगेटिव्ह विचार नाही करायचा. निगेटिव्ह विचार आला ना तर तुम्ही ऍक्शनच नाही करणार. ऍक्शनच घेणार नाही. तुमचं इमोशन ट्रिगर होणार फिअरवाला. निगेटिव्ह थिंकिंग फिअरचं इमोशन ट्रिगर करते. फिअर इमोशन आलं तर ऍक्शन काय होते, घेणार नाही. चुकीचे होणार. ऍक्शन काय होणार, चुकीचे होणार. तर सुरुवातच इथून आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग पासून करा. आता काही गोष्टी राहणार, त्या गोष्टी पण तुम्हाला समजून घ्या की कसं राहते. अवर थॉट्स क्रिएट इन अवर रियालिटी. तेच सांगितलं. सर्वात पहिले डोक्यात आपले विचार येतात, मग आपण त्याच्यावर काय करतो, ऍक्शन घेतो. कुठली गोष्ट करताना आपण 2 वेळा करतो, एक वेळ माइंडमध्ये आणि दुसऱ्यांदा ऍक्शन मध्ये. सेल्फ टॉक मॅटर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे, मला खूप महत्वाचे वाटते. हे माझा एक्सपिरियन्स आहे. हे ट्रेडिंग सायकोलॉजी नाही आहे. बट दिस इज समथिंग. सेल्फ टॉक मॅटर म्हणजे काय, स्वतःसोबत बोला. स्वतःसोबत बोला इन द सेन्स कसं आहे, सर्वात पहिले आहे ना स्वतःला विश्वास द्या की यस यू कॅन डू इट. यस यू कॅन डू इट. सेल्फ टॉक मॅटर म्हणजे स्वतःसमोर. ते खूप वेळेस मी काही सेशन केले होते, त्याच्यात सांगितलं होतं की जे लोक ज्यांचं कॉन्फिडन्स लो होऊन जाते, तर ते म्हणतात की आरशात समोर जा आणि बोला असं की यस आय कॅन डू इट. तर सेल्फ टॉक मॅटर्स. स्वतःला आहे ना बोलत राहा. हे नका बोलू की आय कांट डू दिस, मी नाही करू शकत, असं नका बोलू. ऑप्शन सेलिंग. तुम्ही म्हणसान की यार खूप अवघड आहे, खूप किचकट आहे, मी नाही करू शकणार. होऊ शकते की मनात आपण एखादे सेशन्स घेणार, का एखादा टॉपिक अवघड येणार, तर तुमच्या मनात एक डाऊट येणार, आय कॅन डू दिस, यार यांनी समजत आहे, माझ्या डोक्याच्या वरून जात आहे. नाही, हा निगेटिव्ह विचारच नाही आणायचा. तुमच्या डोक्यात काय करायचं, की होऊ शकते सुरुवातीला तुम्हाला गोष्टी समजायला वेळ लागणार, बट आय विल फिगर आउट इट. मी काहीतरी प्रयत्न करणार आणि त्याला सक्सेस करून देणार. बट हा विचार नाही आला पाहिजे कुठला, आय कांट डू दिस. तुम्ही बोला ना. हे सेल्फ टॉक मध्ये काय लिहायचं, की प्रत्येक वेळेस स्वतःला सांगायचं की हा मी एक सक्सेसफुल ट्रेडर होणार. आय विल बी सक्सेसफुल ट्रेडर. डोक्यात हे आहे ना कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडची गोष्ट, हा कॉन्सेप्ट आहे. हा तेच तेच. इथं काय असते, तुमचे एक दोन प्रकारचे माइंड असतात. एक सब कॉन्शियस माइंड राहते आणि एक सबकॉन्शियस माइंड, ज्याची खूप जास्त पॉवर आहे आणि मी व्हिडिओ करतो त्या गोष्टीला. तुम्ही स्वतःला इतकं स्वतःला सांगत राहा की मी एक सक्सेसफुल ट्रेडर आहो, मी यशस्वी होणार, मी सक्सेसफुल होणार. एवढं हे करा की तुमच्या माइंड मध्ये गेली पाहिजे, सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि एक वेळ गोष्ट ती सबकॉन्शियस माइंड मध्ये गेली ना, तर तुम्ही ऍक्शनच त्या वेळी करसाल. जेव्हा तुम्ही म्हणसाल की स्वतःला हा मी सक्सेसफुल ट्रेडर बनणार, मला ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज येणार म्हणजे येणार, तर तुम्ही त्याच्यावर मेहनत करसाल, ऍक्शन घेसाल. जो काही थॉट्स तुम्ही डोक्यात विचार करता ना, त्या ऍटोमॅटिकली कुठं कन्वर्ट होत आहे, ऍक्शन मध्ये. सो निगेटिव्ह थॉट ठेवसान तर निगेटिव्ह ऍक्शन होणार. पॉझिटिव्ह थॉट ठेव. वैचारिक शक्ती, पॉझिटिव्ह पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. खूप खूप पॉवरफुल गोष्ट आहे. हे सायकोलॉजी मध्ये येत नाही, बट हा मी स्लाइड याच्यासाठी ऍड केली की ह्या गोष्टी मला ट्रेडिंग मध्ये हेल्प करत आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग. बोलूच नका, निगेटिव्ह बोलूच नका. आय कॉन्ट डू दिस, यस आय विल डू इट. बोलूच नका की माझं मला नाही येणार ऑप्शन सेलिंग, माझ्या त्यांनी लॉस होणार. बोला, होऊ शकते थोडासा लॉस होणार, बट त्याला मी रिकव्हर करणार. त्याला मी मिस्टेक मधून, माझ्या मिस्टेक मधून शिकणार आणि त्याला मी काय करणार, रिकव्हर करणार. व्हिज्युअलायझेशन कॅनवेल, हे खूप खतरनाक आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे विचार करा, म्हणजे स्वतःला इमॅजिन करा. ही गोष्ट आहे ना मी माझ्या डेली लाईफमध्ये खूप हे करतो. व्हिज्युअलायझेशन म्हणजे आहे ना, स्वतःला एखादी ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही विचार करा, व्हिज्युअलाइज करा त्याला, तुमच्या माइंडमध्ये रंगवा
की हा ट्रेड घेतला आणि 2 दिवसानंतर तो ट्रेड मार्केट तुमच्या फेअरमध्ये गेला आणि तुम्ही त्या ट्रेड म्हणून मस्त 4,000, 5,000, 50,000 प्रॉफिट बुक करायला. हे माइंडमध्ये आहे ना व्हिज्युअलाइज करा. जेव्हा व्हिज्युअलायझेशन करसाल ना, तर कुठं तुम्ही विचार करसाल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या याच्यात व्हिज्युअलायझेशन करा. येऊन तुम्ही एखादा इंटरव्ह्यू देत असणार, इंटरव्ह्यू दिल्यानंतर जायच्या अगोदर भीती राहते म्हणा, राईट? इंटरव्ह्यूच्या वेळेस मी ही गोष्ट इंटरव्ह्यू मध्ये हे इम्प्लिमेंट करायचो. म्हणजे जेव्हा पण इंटरव्ह्यू व्हायचे तेव्हा की मी व्हिज्युअलाइज करायचो की हा माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. इंटरव्ह्यूवरनी जेवढे मला क्वेश्चन्स विचारले त्याचे मला प्रत्येकाचे आन्सर झाले आणि माझ्या हातात ऑफर लेटर आला. जेवढंचं पॅकेज मी मागितलं तेवढंच ऑफर लेटर आलं. तर ते मला आहे ना, त्यांनी काय व्हायचं की जे फिअर आणि हे म्हणतो आपण, फिअर आणि जे हे राहतो की काय म्हणतो, भीती आणि थोडंसं एरेक्सिटी राहते, राईट? कॉन्फिडन्स तुमचं काय होतं, बूस्ट होतं. या गोष्टीमुळे आहे ना, व्हिज्युअलायझेशन गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन जेव्हा तुम्ही करता माइंडमध्ये, जेव्हा पिक्चर रंगवतात, त्यांनी काय होते, तुमची भीती चालली जाते आणि कॉन्फिडन्स वाढते. भीती आणि कॉन्फिडन्स, भीती गेली आणि कॉन्फिडन्स वाढला तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ट्रेडमध्ये होते, म्हणजे होते. सो व्हिज्युअलायझेशन कॅन हेल्प. म्हणजे तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी घेतली तर जस्ट इमॅजिन करा, स्वतः व्हिज्युअलाइज करा त्या स्ट्रॅटेजीला की 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉफिट देत आहे. ती प्रॉफिट देत आहे असं इमॅजिन केल्यावर, व्हिज्युअलायझेशन केल्याबरोबर आहे ना, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार. कॉन्फिडन्स बूस्ट झाल्यानंतर आहे ना, तुम्ही त्याला बरोबर मॅनेज करसाल. सो ह्या गोष्टी खूप आहे. ह्या कशामध्ये येतात? पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये. ग्रॅटिट्यूड इज द की. काय करायचं? ग्रॅटिट्यूड म्हणजे काय करायचं? आता याला मराठीत काय म्हणतात ग्रॅटिट्यूडला? म्हणजे हे करायचं की दुसरं म्हणजे असं की बाबा माझ्याकडे मोबाईल आहे, मला ट्रेडिंग सेटअप करायसाठी मला 2-3 स्क्रीन पाहिजे, माझ्याकडे हाय क्वालिटीचा लॅपटॉप पाहिजे. हे काय झालं की जे गोष्ट नाही आहे त्याचं रिग्रेट करतो की ही गोष्ट असती तर मी चांगलं करू शकलो असतं. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे जी गोष्ट, हा, माझं म्हणणं काय, ग्रॅटिट्यूड इज द की. जे काही आहे तुमच्याकडे सेटअप, ओके, कृतज्ञता वाट, काही काही लोकांचं कसं असतं, हा, माझ्याकडे एवढा आता ट्रेडिंग करायला लॅपटॉप पाहिजे, 2 स्क्रीन पाहिजे, राईट, चांगलं करू शकलो असतो, राईट राईट. तर जे आहे त्याच्यात समाधान मान, तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान, राईट. इव्हन तुम्ही तुम्ही ट्रेडिंग करायसाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन आहे, त्याच्यात तुमचं झिरोदाचं अकाउंट आहे, एंजलचं अकाउंट आहे, तिथून ट्रेड हे करू शकता. ग्रॅटिट्यूड, त्याला तुम्ही धन्य माना की ऍटलीस्ट ती गोष्ट तरी आहे तुमच्याजवळ, राईट. तुम्ही हा विचार नका करू. तुम्हाला आता युट्यूबवर व्हिडिओ दिसतात, त्यांच्याकडे 2-2, 3-3 स्क्रीन दिसतात, इंस्टावर रील येतात, ते तर एक रूम दिसते, रूम असते, त्या रूम मध्ये मस्तपैकी सेटअप आहे. मग तुम्ही काय विचार करता की ते एक येऊन जाते, यार ह्या गोष्टी पाहिजे असत्या, ह्या गोष्टी आजार असत्या तर सक्सेस झालो असतो. फालतू गोष्टी आहेत. एक मोबाईल फोन पण काफी आहे तुम्हाला ह्या गोष्टी हे करायसाठी. फक्त जे आहे त्याचा तुम्ही शुक्रिया म्हणा, म्हणजे आभार म्हणा की हा ऍटलीस्ट या गोष्टी आहेत. ग्रॅटिट्यूड इज द की. ग्रॅटिट्यूड इज द की म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही ह्या गोष्टी करा की यस ऍटलीस्ट माझ्याकडे हे तर आहे, राईट. समाधान, समाधान, हा, समाधान करा की ऍटलीस्ट ही गोष्ट आहे. इथे जर तुम्ही विचार करसाल ना, यार माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे, माझ्याकडे डबल स्क्रीन नाही आहे, तर ते गोष्ट करसानच नाही, मी ट्रेडच नाही घेसान. ते तुम्ही वाट बघसान जेव्हा येणार तेव्हा येणार. काही काही तर माझं माझं स्वतःच होतं की यार माझ्याकडे एखादी रूम असते मस्तपैकी, तिथं मी ट्रेडिंग सेटअप केलं असतं. ते कुठून आलं माझ्या डोक्यात ते की इंस्टावर रील बघू बघू की मस्तपैकी रूम हे एकदम एकांत, काय गरज आहे याची, राईट. तुम्हाकडे लॅपटॉप आहे, हे आहे, सफिशियंट आहे. सो ग्रॅटिट्यूड इज द की. जे आहे त्याला हे काय करतंय, ग्रॅटिट्यूडमुळे काय होते की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगवर जास्त विचार करता, निगेटिव्ह थिंकिंगवर विचार नाही करत. तुम्ही जर हा विचार करसाल की नाही आहे माझ्याकडे, तर त्या गोष्टीचं समाधान, राईट, एक्झॅक्टली. आणि हेच की आहे, ग्रॅटिट्यूड इज द की त्याच्यासाठी. इव्हन की तुमचा एखादा ट्रेडमध्ये जर तुम्ही प्रॉफिट काढलंय 4,000 रुपये, तर समाधानी राहा. समाधानी राहा की ऍटलीस्ट मी 4,000 काढले. लोक तर गमवतात, लोक तर गमावतात. हा विचार नका करू 4,000च्या जागी 40,000 पण प्रॉफिट झालं असतं. हा रिग्रेट नका ठेवू. तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवा, समाधान ठेवा की 4,000 प्रॉफिट काढलं, लोक तर काढतही नाही. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की पॉझिटिव्हिटी तुमच्या ट्रेडिंगमध्ये आहे ना, लाईफस्टाईलमध्ये आहे ना, तुम्ही पॉझिटिव्हिटी आणा. निगेटिव्हिटी गोष्टीवर जास्त फोकस नका करू. पण याच्यामध्ये आहे ना प्रॉब्लेम हे पण आहे, क्रिएट युअर ओव्हर रियालिटी. स्वतःसोबत बोला, ओके, आय कॅन डू इट, ओके, आय एम अ सक्सेसफुल ट्रेडर. व्हिज्युअलाइज करा. ग्रॅटिट्यूड इज द की. हे 4 फॅक्टर आहे पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी. हे 4 फॅक्टर आहे पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी. ह्या 4 गोष्टी, काही गोष्टी म्हणजे संगत पण आपल्याला तशी थोडीफार हा, असावी. असं संगत वगैरे राहते, त्याचे भाषण बोलणं, राईट राईट डिस्कशन, ह्या पण गोष्टी जरुरी असतात, राईट. पण ना याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये ना मला एकच प्रॉब्लेम वाटला, छोटासा डिफरन्स आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि
ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. ओके, याचा प्रॉब्लेम बी होतो बरं, जास्तच पॉझिटिव्ह राहिलं ना त्याचा इश्यू पण खूप मोठा होते. बेनिफिट्स ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगचं काय बेनिफिट, की तुमचा स्ट्रेस खतम होऊन जाते, कॉन्फिडन्स वाटते, एनेक्सिटी कमी होऊन जाते, जे कन्फ्युजन म्हणतो कोणीतरी कन्फ्युजन लिहिलं होतं इमोशन ते गायब होऊन जाते, स्ट्रेस खतम होऊन जाते, कॉन्फिडन्स होते. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ना छोटासा डिफरन्स आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रॉब्लेम पण आहे. तो प्रॉब्लेम मी जर सांगितला की प्रॉब्लेम विथ द पॉझिटिव्ह थिंकिंग काय होते, सर्वात पहिले तर ओव्हर कॉन्फिडन्स. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स येऊन जाते की या पॉझिटिव्ह किंवा प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह बोलायला लागतो. ट्रेड घेतला पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह व्हिज्युअलाइज केला, प्रॉफिटच होणार. पॉझिटिव्ह थिंकिंग, मग तिथं काय होतं, थोडंसं हे बॅलन्स करावं लागणार आपल्याला. पॉझिटिव्ह थिंकिंगला ओव्हर कॉन्फिडन्सनी वैचारिक बॅलन्स वैचारिक बॅलन्स पाहिजे. तर आपण प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह थिंकिंग करत गेलो तर ही गोष्ट काय करणार, ओव्हर कॉन्फिडन्स त्याला कधी ना कधी ओव्हरकम करणार. आणि काय होणार की मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह मध्ये होते काय, की आपण निगेटिव्ह सिग्नल इग्नोर करतो. मी काय म्हटलं, निगेटिव्हिटी आणूच नका, पण यार तुम्हाला दिसतंय लेवल ब्रेक झाली, सपोर्ट तोडलाय आणि तुम्ही फुल पॉझिटिव्ह. मोठा दगड पडला खाली. तर हा प्रॉब्लेम मला जाणवला जेव्हा मी हे स्लाइड बनवली. नंतर विचार करायला म्हटलं यार काहीतरी गलत शिकवतो इथं. आणि गलत सिग्नल मग हे की मी तुम्हाला म्हणतो की बाबा थोडं अलर्ट पण राहा, पॉझिटिव्ह विचार करत राहा, पॉझिटिव्ह विचार करत राहा. आणि जर आता लोकांनी जर याला उलट घेतलं तर निगेटिव्ह सिग्नल पण तुम्ही इग्नोर करसान मार्केटचे. पण डोक्यात येणार पॉझिटिव्ह विचार करणार. मी म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करा. तिकडे अकाउंट वॉशआउट होऊन जाईल. तर फक्त थोडंसं ऍडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज असे आहे की त्याला तुम्हाला बॅलन्स आउट करावं लागणार. पॉझिटिव्ह थिंकिंग करा, बट त्याला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कन्वर्ट नका होऊ देऊ. फक्त कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये छोटासा डिफरन्स आहे, जास्त नाही आहे. आणि इग्नोर द निगेटिव्ह सिग्नल. पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा आपण खूप जास्त पॉझिटिव्ह करायला लागतो ना, बी पॉझिटिव्ह, तर हे निगेटिव्ह सिग्नल्स आपण मार्केटचे इग्नोर करतो. मार्केटनी आपल्याला चुकीची पण गोष्ट होऊ शकते. हा होऊ शकते. मग आपण काय करतो, तिथं आपण म्हटलंय नाही ना, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. तसंच होईल. पण काय उलट व्हायचं त्यावेळेला मग ते हे नाही होणार. पुन्हा हे कर, नाही नाही. हे कर, एक मिनिट. शंभरच्या स्पीडने गाडी पळायला लागली तर कंट्रोल करायला आवडत. हा राईट, एकच मिनिट याला स्लाइड शो करू. काय झालं प्रॉब्लेम, ओव्हर कॉन्फिडन्स. आणि याच्यामध्ये होते काय की निगेटिव्ह सिग्नल आपण इन करतो. कन्क्लुजन काय आहे की ओव्हरऑल याचं पॉझिटिव्ह थिंकिंगचं कन्क्लुजन एवढंच आहे की तुम्हाला बॅलन्स आउट करावं लागणार. म्हणजे मार्केटबद्दल पॉझिटिव्ह राहा, पण ट्रेडबद्दल पॉझिटिव्ह राहा, पण याचा अर्थ असा नका करू की तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्येच असाल, निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह सिग्नल्स मार्केटचे इग्नोर करसाल. ओके, निगेटिव्ह गोष्ट म्हणजे काय होणार की मार्केट कधी कधी क्रॅश होते, ते इट्स अ निगेटिव्ह पार्ट, आपण पॉझिटिव्ह म्हणू शकत. तर त्याला इग्नोर नका करू, तर त्याला बॅलन्स आउट करावं लागणार. बट ह्या गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. सो आजचा सेशन याच्यासाठी मी ठेवला होता की उद्यापासून आपण डेफिनेटली ह्या कुठल्याच गोष्टीवर आपण डिस्कशन करणार नाही आहोत. ही ट्रेडिंग सायकोलॉजी खूप महत्वाची राहते. आणि मला असं वाटतं की कुठल्याही कोर्सची सुरुवातच याच्यापासून झाली पाहिजे. कारण जेव्हा ह्या गोष्टी आपण लोकांना सांगतो की ह्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करावं लागणार. आता जेव्हा मी उद्यापासून प्राइस ऍक्शन शिकवणार, टेक्निकल अनालिसिस शिकवणार, तेव्हा आपण चार्ट्स बघणार. त्या गोष्टी हमेशा माइंडमध्ये ठेवायच्या. कुठल्या, ट्रेडिंग सायकोलॉजी आणि तुमचं हे पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग, ट्रेडिंग सायकोलॉजी ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि ह्या धीरे धीरे काय करणार, तुम्हाला याला जर कंट्रोल करणं शिकलं ना, तर 60% तुम्ही मार्केट कंट्रोल केलं. 30% काय राहणार आपलं, रिस्क मॅनेजमेंट. तो इन्व्हर्टेड ग्राफ चार्ट आठवते तुम्हाला? चला चार्टवर येऊ आपण इथे. हा, एकच मिनिट, त्या चार्टवर येऊ आपण. कारण आपण आता पुढचा आपला सिलेबस जो आपण डिझाईन केलेला आहे ना, तो तसाच डिझाईन केलेला आहे. ओके, तुला जात आहे ना डायरेक्टली? हा हा, चालतो, आला इथे आला. इथे फोकस करायचं आपल्याला. आपला सिलेबसच मी यावेळी डिझाईन केला की 60% आपण इथं फोकस करणार आहोत, 30% इथं फोकस करणार आहोत. हे 16-30 कसं फोकस करणार आहोत, ते जे आपण आता लाईव्ह सेशन ठेवलेले आहेत ना रिअल मार्केटमध्ये, ते 60% तिथं मी तुमचं कव्हर करणार आहोत. राईट, 30% तिथं रिस्क मॅनेजमेंट, जेव्हा आपण स्ट्रॅटेजी शिकणार, त्याची ऍडजस्टमेंट शिकणार, त्याचं एंट्री आणि एक्झिट आपण डिस्कस करू. रूल्स राहणार, प्रत्येक गोष्टीला रूल्स राहणार. ते रूल्स कशामध्ये येतात, रिस्क मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यानंतर हे टेक्निकल अनालिसिस आहे, कुठली स्ट्रॅटेजी काय वगैरे वगैरे. बट मेजर गोष्ट कुठं राहणार, 60 आणि 30, 90% आपल्याला माइंडसेटवर वर्क करायला लागणार. एवढं तुम्ही समजून घ्या ओव्हरऑल कोर्समध्ये.
म्हणजे ही गोष्ट तुम्ही ऑप्शन सेलिंग मध्येच नाही, इव्हन कुठल्याही याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये पण लावू शकता. बट मार्केटमध्ये जास्त मॅटर करते ही गोष्ट. तो याच्यावर आपण जास्त वर्क करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आजचं सेशनच मी त्याच्यासाठी ठेवलं होतं, ट्रेडिंग सायकोलॉजी, की इमोशन्सला किती महत्वाचे असतात. तर आता इथं तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता. मे बी तुमचा एखादी लॉस झाला असेल, जसं नितीननी शेअर केलं मला, राईट. इथं आता हे कर, झूम ओपन कर. हा. तर इथं क्वेश्चन्स विचारा, म्हणजे मी तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा की तुमच्यासोबत झालाय काय, या इमोशनच्या चक्करमध्ये येऊन तुम्ही लॉस केलाय का. मैं वापी बताओ, आपने 25 लाख का किया है. ग्रीड में एवरेजिंग बहुत कर देती थी, ग्रेड में एवरेज करती थी पोजीशन में। यानी होप, यानी ग्रीड भी हुआ ना कि नहीं, और ज्यादा प्रॉफिट है तो और ज्यादा प्रॉफिट होगा, लॉस है तो भी प्रॉफिट में कन्वर्ट हो जाएगा। हाँ, प्रॉफिट हो रहा है और ज्यादा होगा इसलिए एवरेजिंग किया, डेट इज ग्रेट. लेकिन लॉस हो रहा है और फिर एव्हरेजिंग करूया, दॅट इज होप. ते इसके चक्कर में आपने 25 लाख गमा दिए. अजून कोणी आहे, मी सांगतो ना माझा एक्सपिरियन्स, मी 4-4.5 लाख रुपये जे गमावले ना, या याच्या चक्करमध्येच गमावले. ही ट्रेडिंग सायकोलॉजी. अजून कोणी आहे, जसं नितीननी काल त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. शेअर द बुक टू इम्प्रूव्ह द ट्रेडिंग सायकोलॉजी. ट्रेडिंग सायकोलॉजी केले हे दाखवा ते बुक्स. दोनच बुक्स आहे आणि एक युट्यूबचा व्हिडिओज आहे नाही, ट्रेडिंग इन झोन. हा, दाखव. हे बुक आहे मार्क डग्लस, डिसिप्लिन ट्रेडर्स, द डिसिप्लिन ट्रेडर्स आणि ट्रेडिंग इन झोन. मी कुठलेही टेक्निकल अनालिसिसचं बुक वाचत नाही, मी याच्यावर अजूनही वर्क करत आहोत. तर हे दोन बुक खूप महत्वाचे आहेत, वाचा. हा, युट्यूबवर व्हिडिओ पण आहे, मार्क डग्लस म्हणून आहे. मार्क डग्लसचा डिसिप्लिन डिसिप्लिन ओके, ट्रेडिंग सायकोलॉजीवर एक व्हिडिओ आहे. हा, गिगल, GIGL, गिगल. ओके, तर ये नाही, हा जो व्यक्ती आहे मार्क डग्लस, मी याचं ऐकलेला इंटरव्ह्यू 2.5-3 तासाचा आहे. तो युट्यूबवर व्हिडिओ आहे, तो 2.5-3 तासाचा व्हिडिओ बघा. जेवढं आपण एवढं बोललो ना, त्याच्यापेक्षा 1000 पट त्याच्यात खूप चांगलं नॉलेज दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आहे, बट याचे मला वाटते मराठीमध्ये पण बुक्स आहेत, हिंदीमध्ये आहे बहुतेक. तर हे दोन बुक्स आहे, डिसिप्लिन ट्रेडर आणि ट्रेडिंग इन झोन. हेच मॅटर करतात, बाकी नका टेक्निकल अनालिसिसचे बुक नाही घेतले तरी चालतात. कुठले ते चार्ट पॅटर्न हे ते त्या गोष्टी, कॅन्डल स्टिक वगैरे त्याच्यावर हे नका करू. हे बुक्स खूप चांगले आहे. अजून क्वेश्चन्स घ्या, क्वेश्चन्स विचारा याच्यामध्ये, ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. त्यांचे क्वेश्चन्स अजून नाही आहे. सर, हा, हॅलो. स्पीकर ऑन केलेला आहे. हॅलो. अवस्था इथे याची सेटिंग बघा, आवाज येते का कोणाचा क्वेश्चन. हॅलो. हा, एक मिनिट, विचारा क्वेश्चन, विचारा. हा सर, मी प्रिव्हियस क्वेश्चन्सलाच घेणार, ते पेशन्सवर. की माझं पेशन्स एवढं की रिसेंटली एक मी शेअर घेतला होता टाटा स्टीलचा 164 पॉईंट समथिंगला, आणि तो जवळजवळ 169 पर्यंत गेला होता विदिन 1 or 2 days. आता 2-3 दिवसाखाली गोष्ट आहे. तर मी ते शेअर्स 500 पर्यंत घेतले होते, मग प्रॉफिट खूप चांगला होता, पण माझा एवढा पेशन्स होता की तुम्ही सेलच केला नाही. मग आता तो Okay. शेअर असा आहे की 163 ला गेला. तर मग हा पेशन्स जास्त बी चांगला आहे का, की खूपच होल्ड करतो खूप लॉंग पिरियडसाठी. तिचा जो प्रवीणचा जो क्वेश्चन आहे तो आहे की तो पेशन्स खूप ठेवतो आणि त्याला होल्ड खूप करतो त्या ट्रेडला. बट काय काय राहतं की काही गोष्टी आपल्याला टेक्निकल, उद्या जे आपण प्राइस ऍक्शन बघणार आहोत, टेक्निकल अनालिसिस बघणार आहोत, तर काही गोष्टी त्या पेशन्स सोबत आपल्याला हे पण माहित असलं पाहिजे की कुठे एक्झिट मारायला पाहिजे. एंट्री जशी इम्पॉर्टंट राहते ना, एक्झिट पण इम्पॉर्टंट राहते. तर तुम्हाला सर्वात पहिले तर तुमचं हे माहित पाहिजे की तुम्ही तो शेअर कशासाठी घेतला. लॉंग टर्म साठी घेतला, स्विंग ट्रेडिंग साठी घेतला, की शॉर्ट टर्म साठी घेतला. मग तुमचा लॉंग टर्म आहे तर मग तुम्ही बघू नका तो किती गेला, राईट. लॉंग टर्म आहे तर मग लॉंग टर्म, राईट. मग तेवढा होल्ड करा तुम्ही, म्हणजे तेवढा त्या शेअरवर तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट केली. बट तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी घेतलं असणार तर मग मी तर म्हणतो चार्ट बघा. चार्ट बघा, चार्टवर जर तुम्हाला दिसतंय, ते आपण उद्या प्राइस ऍक्शन मध्ये बघणार असो की चार्टमध्ये कसं माहित पडते कुठल्या शेअरचा कधी बाय करायला पाहिजे, कुठे एक्झिट करायला पाहिजे, एंट्री आणि एक्झिट. ओके, याच्यामध्ये काय आहे इश्यू, सॉल्व्ह झाला. इथं आवाज आहे ना टीव्हीला. ओके, आणखी क्वेश्चन्स विचारा. ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये कोणी आहे, कोणाला आणखी क्वेश्चन्स असतात. ट्रेडिंग सायकोलॉजी बद्दल काही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. हे कोणा लॉस जसा झालाय, काकाच्या काकूने शेअर केला, मॅमने शेअर केला,
हेमंत सर काही झालंय तर कधी मनोज 20,000-15,000-20,000 रुपये गमावले, कशामुळे गमावले? लॉस कव्हर करण्यासाठी. म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. आणखी चेतन? आणि असं झालं होतं की 2-3 महिने हा हा चार्ट पॅटर्न असं वाटायला लागलं की आता कळालंय कळालंय. आता काय लेवल आहे कुठं काय ते लेवल वर्क करणार. हा हा आणि मग त्या केसमध्ये नेकेड ट्रेडिंग त्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स बोला. मी ट्रेड बरोबर घेतो, हा. सेटअप बरोबर घेतो, हा माझं टार्गेट पण बरोबर असतं. हा थोडस माझ्या याच्या अगेन्स्ट मध्ये मार्केट गेलं हा की त्या भीतीने मी बाहेर निघून जातो. हा पण नंतर जो रिझल्ट येतो ना तो फुल्ली माझ्या मनाप्रमाणे घेतो. पण बाहेर झालेलं आहे. बाहेर झालंय. तर भीती रोजचा आहे. म्हणजे तुम्हाला समजत आहे ना, लॉस कशामुळे होत आहे? सेटअप मुळे नाही आहे. लॉस कशामुळे होत आहे? सेटअप मुळे नाही होत आहे. लॉस होत आहे भीतीमुळे. भीती काय करावं लागणार? कंट्रोल करावं लागणार. ओव्हर कॉन्फिडन्स तुला जो लॉस झाला दॅट इज ओव्हर कॉन्फिडन्स. चेतनचा एक्सपिरियन्स चांगला आहे. चेतन पण मला ऐकलं का? सगळेजण जे निगेटिव्ह फॅक्टर्स याबद्दल बोलतात. मी पण खूप दिवसापासून ट्रेडिंग केलेली. स्टार्टिंग महेश म्हणाला तसं ट्रेडिंग केलं, शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा काही पिरियड मध्ये ऑप्शन बाईंग केली. फर्स्ट टाइम महेशने मला सजेस्ट केलं होतं की ऑप्शन बाईंग पेक्षा ऑप्शन सेलिंग शिकून घे, ट्राय कर. पण एक माइंड सेट मला हमेशा कामामध्ये आला. तर मी सांगतो आता पण मी लॉस नाही केलं, भले मी जास्त मोठे अमाऊंट कधी प्रॉफिट मध्ये अर्न केलं नसेल, पण माझं कॅपिटल मी हमेशा हे केलं, सेफ ठेवलेला आहे. एक माइंडसेट तो मी कायम ठेवलेला होता. काही झालं तरी चालेल, पण माझे जे स्वतःचे पैसे ना ते मी घालवणार नाही. तर हो, त्यामुळे त्या केसमध्ये मग कधी ट्रेड घेताना काही घेताना ते एक फॅक्टर मी कायम ठेवलेलं. इव्हन रिसेंटली मी आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये लॉस केला होता. पण त्यावेळेस पण माझं माइंडसेट तेच होता की वर्षामध्ये कमवलेलं प्रॉफिट जरी गेलं तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्त मला प्रॉफिट पेक्षा जास्त माझी स्वतःची कॅपिटल नाही घेतली पाहिजे. तर मी ऑलमोस्ट जेवढं मी वर्षभरामध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये कमवलं होतं, ऑलमोस्ट त्याचे 80% त्यामध्ये लॉस पर्यंत मी होल्ड केला. म्हणजे तो मी स्टॉप लॉस ठेवला की बाबा जेवढं माझं आतापर्यंत प्रॉफिट आहे तेवढे त्याच्या 80%च मी लॉस हे करणार. अदरवाईज मनी मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट हे माइंडसेट होता ना. असं आपण डिस्कस करतो ना, ह्या गोष्टी रोज होतात. सगळ्या गोष्टी रोज होतात की आपण एखादी स्ट्रॅटेजी घेतली, ओके, आपल्या निगेटिव्ह मध्ये जाणं, त्याची भीती, ओके, आणि आपल्या व्ह्यू मध्ये जरी जात असेल तर एका पॉइंटला एक्झिट न करता त्याला होल्ड करून ठेवणं, किंवा म्हणजे आणि होल्ड न करता जर बुक केला आणि पुन्हा जर आपण मॉनिटर करत असेल, कळलं की अरे होल्ड केला असतं, बुक नसतं केला तर जास्त प्रॉफिट झाला असता. म्हणजे ही जे पर्टिक्युलर गोष्ट आहे याच्यामध्ये आपण एक काइंड ऑफ सायकल रोज त्यामध्ये आपण ट्रॅव्हल करत असतो. ह्या गोष्टी आहे ना डेली होणार आपल्यासोबत. ह्या डेली गोष्टी आपल्याला फेस करावं लागणार. बट आता तुम्हाला समजलंय की ह्या गोष्टी कशामुळे होणार. तर आता हे याच्यासाठी तुम्हाला पहिला घेतला सेशन की ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे की तुमच्यासोबत का होत आहे, तर कशामुळे होत आहे, ह्युमन इमोशन्स. आणि ह्या आपल्याला डेली फेस करावं लागणार. प्रत्येक ट्रेड मध्ये, प्रत्येक याच्यात आपल्याला काय करावं लागणार, फेस करावं लागणार. याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण असं आहे हा हा की आपण ज्या वेळेला गाडी चालवायला शिकतो तेवढा सतत भीती वाटत असते ऍक्सिडेंट. पण हळूहळू आपण ज्या वेळेला सतत करत चालवतो गाडी, कॉशियस माइंड मध्ये हे जातं की हा ब्रेक लावायचा. मग त्यावेळेला आपली भीती गेलेली असते. म्हणजे तुम्ही सतत त्यात राहिलं पाहिजे. राईट. म्हणण्याचा उद्देश काय माझा की सतत तुम्ही राहिलं पाहिजे, सोडून दिलं नाही पाहिजे. आणि लॉस झाला पण सतत तुम्ही त्यात राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. लॉस बघा, आपण जेव्हा आपण ऍक्च्युअल चालू करणार ना, तर इमिजिएटली तुम्हाला असं का समजू की होऊ शकते की पहिले महिन्यात तुम्हाला ट्रेडमध्ये प्रॉफिट होणार. पण काय मार्केट आहे, मार्केट कधी अपोज मध्ये जाऊ शकते. ओके, तर समजून घ्या की प्रॉफिट आणि लॉस दोन्ही काय मार्केटचा पार्ट आहे. आणि दोघांना तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे. प्रॉफिट जर तुम्ही ऍक्सेप्ट करत आहे ना, तर लॉसला पण ऍक्सेप्ट करा. फक्त एकच काळजी घ्यायची, प्रॉफिट लॉसला जो तुमचा लॉस राहते त्या लॉसला कधीही प्रॉफिट पेक्षा जास्त होऊ देऊ नका. प्रॉफिट जर तुमचं 40,000 होत आहे ना, तर लॉस हा 40,000च्या वरती झाला नाही पाहिजे. आणि याच्यासाठी आपण त्या गोष्टी शिकून करून घेणार आहोत तुमच्याकडनं. लॉस जरी घेतो ना आपण, तर हा कधी त्या प्रॉफिट पेक्षा जास्त घेत नाही. हे आपण आता उद्यापासून ह्या गोष्टी आता डिस्कसच करणार आहोत. प्राइस ऍक्शन म्हणा, मग स्ट्रॅटेजीज म्हणा, हे म्हणा. उद्या मी तुम्हाला ऍक्च्युअल सिलेबस पण शेअर करणार की काय काय आपण घेणार.
आज सिलेबस याच्यासाठी मी शेअर केला की माझं असं म्हणणं होतं की आज तुम्ही फक्त या गोष्टीवर फोकस करा, फक्त या गोष्टीवर फोकस करा, इम्पॉर्टन्स या गोष्टीला महत्व द्या. सिलेबस, टेक्निकल अनालिसिस या नंतरच्या गोष्टी आहेत, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. आपल्याला काय करायचं आता 90% या गोष्टीवर लक्ष द्यायचं. आता उद्यापासून आपण 10% शिकणार. उद्यापासून आपण काय करणार आता 10% शिकणार. 90% ह्या गोष्टी आहे ना तुमच्या माइंडमध्ये आता असल्या पाहिजेत. ही गोष्ट माझ्या हातात नाही आहे. माझ्या हातात काय आहे, फक्त 10% स्किल जे मी तुम्हाला देऊ शकतो. 90% ज्या गोष्टी तुम्हाला आज समजून सांगितल्या त्या तुमच्या हातात आहे. उद्यापासून पुढच्या 6 महिन्यामध्ये काय करायचं आहे, या गोष्टी 90% तुम्हाला स्वतःवर द्यायच्या. 10% तर मी देतोच तुम्हाला, नो इश्यू. पण या 90% मध्ये पण मी तुम्हाला सांगणार की हे कसं कंट्रोल करायचं लाईव्ह मार्केटमध्ये. लाईव्ह मार्केटचा जो टायमिंग आहे ना, चिरा, तो असा राहणार की फिक्स नाही राहणार. मी काय म्हटलं की मार्केट एंडला राहू शकते, कधी राहू शकते, पण त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, त्याची रेकॉर्डिंग राहणार. बघा आपले जे मेंटर जे जॉईन झालेले मेंटरशिप प्रोग्रामला ते मॅक्झिमम जॉबवालेच आहेत, सर्व जॉबवाले आहेत. मी स्वतः जॉब करतो आयटी इंडस्ट्रीमध्ये, जॉब सोडून या गोष्टी करत नाही आपण. ओके, करायच्या पण नाही. ओके, सो त्याची काय राहणार, रेकॉर्डिंग राहणार. जसं आता हा काही जणांनी सेशन मिस केला असणार, पण त्यांना हा रेकॉर्डिंग भेटणार. तर जरी लाईव्हचं तुमचं ऑन लाईव्ह नाही झाले तुम्ही, तरी त्याची रेकॉर्डिंग राहणार. ते रेकॉर्डिंग बघा, नेक्स्ट डेला जेव्हा सेशन्स होणार त्याच्यात तुम्ही ते कसे त्याची काय करा, क्वेश्चन्स विचारा. सो बेटर राहणार, तेच बेटर राहणार. होऊ शकते लाईव्हला नाही कनेक्ट झालं तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. लाईव्हचं हे नाही आहे की तुम्हाला लाईव्ह मध्ये केव्हा तुम्ही टेन्शन घ्यायला पाहिजे जेव्हा ऍक्च्युअल ट्रेड घ्यायचाच नव्हता. पण तुम्हाला 4 महिने ऍक्च्युअल ट्रेड घ्यायचाच नाहीये, तुम्हाला ऍक्च्युअल ट्रेड घ्यायचाच नाहीये, तर टेन्शन नका घेऊ की लाईव्ह मध्ये कनेक्ट नाही झालं, लाईव्ह मध्ये नाही कनेक्ट झालं तर कसं होणार. व्हिज्युअलाइज करा. राईट, 4 महिने नो ट्रेड. मी आज पण तुम्हाला सांगतो, पहिलाच दिवस आहे. माझी फक्त एकच रिक्वेस्ट राहणार तुम्हाला, 4 महिने नो ट्रेड. त्याच्यानंतर 4 महिने फक्त लर्निंग. नंतर 2 महिने ऍक्च्युअल मार्केटमध्ये मीच तुम्हाला ट्रेड घ्यायला सांगणार. मीच तुम्हाला जे तुम्ही तेवढी फी पे केली त्याला रिकवर करून देणार. ओके, तिथे पण तुमचं जास्त महत्व राहणार. तुम्ही जर या फिअर इमोशन मध्ये घुसलात तर मग रिकवर सोडा. जेवढी फी आहे त्याच्या डबल तुम्ही गमावू पण शकता. हे कंट्रोल करणार ते आपण 4 महिन्यामध्ये काही करू आपण. आणि त्याच्यानंतर मग पुरा आयुष्य पडलेलं आहे तुम्हाला कमवासाठी. मग तर पुरं आयुष्य कमवा पडलेलं आहे. मग ते तुम्हाला कोणाला टिपची गरज नाही पडणार, मला फोन करायची गरज नाही पडणार की काय ऍडजस्टमेंट करू. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काय होऊन जासाल, एक्सपर्ट होऊन जासाल. सो मी 6 महिन्यामध्ये एवढा प्रयत्न करणार की जेवढं मला येते तेवढं डिलिव्हर करा. ऑप्शन शेअरिंग मध्ये कॅपिटल जास्त लागतं. हम्म, हम्म. म्हणून लोक त्याला थोडस नाही, ते आपण उद्या सांगू ना, उद्या बोलू. आहे लोकांचा काही इश्यू, त्यांना पण आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. काही लोकांचे मला फोन आले होते की सर आमच्याकडे कॅपिटल नाही आहे. स्टेप बाय स्टेप आपण ते कव्हर करणार आहोत, कारण त्याच्यावर आम्ही वर्कआउट केलं. या गोष्टीमध्ये आपण इथे ऑफिस जेव्हा सेटअप केलं त्याच्यावर आम्ही आमची पूर्ण टीम आहे, त्या टीमने आम्ही वर्कआउट केलं की काय सोल्युशन देते ना, आणि आम्हाला एक बेस्ट सोल्युशन भेटलंय. बट त्या सोल्युशन्स लिगली राहणाऱ्या सर्व गोष्टी ते आपण नंतर डिस्कस करू स्टेप बाय स्टेप. सो आय थिंक दॅट की काही क्वेश्चन्स नसणार तर आपण हा सेशन इथे एंड करू ऑनलाईन मध्ये. आणि उद्या प्लीज 11 वाजता कनेक्ट व्हा. उद्यापासून टेक्निकल अनालिसिस स्टार्ट करणार आहोत. सो टेक्निकल अनालिसिस असं नका कन्सिडर करू की पूर्ण शिकवणार तुम्हाला. टेक्निकल अनालिसिस मध्ये तीच गोष्ट शिकवणार जी चालते, ज्याची ऑप्शन सेलिंग मध्ये गरज आहे. तर ते हे विचार नका करू की मी तुम्हाला कॅन्डलस्टिक शिकवणार, चार्ट पॅटर्न शिकवणार. जी गोष्टी मला प्रॉफिट देते, जी गोष्ट मार्केटमध्ये चालते, जिची मला गरज पडते ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी घेताना, त्याच गोष्टी आपण उद्यापासून डिस्कस करू टेक्निकल अनालिसिस मध्ये. देन मग आपण आपला सिलेबस मी उद्या शेअरच करणार आहोत की आपण काय काय स्टेप बाय करणार आहोत. तर होपफुली हे सर्व समजलं. याची रेकॉर्डिंग प्लस हे जे प्रेझेंटेशन ज्या काही हे बनवलेलं आहे ते तुम्हाला मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. ठीक आहे, चालेल. सो एक काम, रेकॉर्डिंग स्टॉप करून टाक पहिले. सो झूम 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 मध्ये हा वेग पुढे आहे. हा हा